पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरीचा पुढील हप्ता खात्यात कधी क्रेडिट होणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने विचारले जात आहेत. आणि आता योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट देखील समोर येत आहेत. काही महत्त्वाचे नियम आता लागू करण्यात आलेले आहेत. हप्ता वितरित करण्यापूर्वीच काही महत्त्वाचे असे स्पष्ट निर्देशच देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे अनेक सारे लाभार्थी या योजनेच्या 23व्या हप्त्यापासून मुकणार आहेत. तर मित्रांनो, मी अजित पालव. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. याच्यासाठी पीएम किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशनमधून केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे. या मे महिन्याच्या एंडपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करावी, अन्यथा 23व्या हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहतील, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देशच देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी मयत आहेत. त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं शक्य नाही आणि असेच शेतकरी याच्यामध्ये बाकी राहिल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर याच्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं असं कागदपत्र ते म्हणजे फार्मर आयडी, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं लँड शेडिंगचा डाटा हा देखील अतिशय महत्त्वाचा असा डाटा आहे. आणि याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 20 मे 2026 पूर्वीच आपल्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करावी, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं होतं. एकंदरीत देशातील स्थिती पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात पीएम किसानच्या लाभार्थ्यांचं ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढलेलं नाही. 22वा हप्ता हा कन्सेशन स्वरूपामध्येच वितरित करण्यात आलेला होता, परंतु 23वा हप्ता फक्त फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच वितरित केलं जाणार असल्याची माहिती आता या पीएम किसानच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यामुळे आता मे महिन्याच्या एंडपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती आपल्या फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर एकापेक्षा जास्त लाभार्थी एका घरामध्ये असणं, एखादा सरकारी कर्मचारी घरातील कुटुंबातील लाभार्थी असणं, अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही नियम आहेत, या नियमाची देखील तपासणी केली जाते. अशा प्रकारे नियमाच्या अंतर्गत अपात्र असलेले शेतकरी हे 23व्या हप्त्यासाठी अपात्र केले जाणार आहेत. मात्र हा जो काही एक ड्राईव्ह चालवला जातोय, या ड्राईव्हमध्ये बरेच सारे शेतकरी चुकीच्या पद्धतीने देखील अपात्र करण्यात आले होते. लँड सीडिंगचा डाटा मॅच न होणं, नावात तफावत असणं किंवा इतर काही कारणामुळे केवायसी न करण्यामुळे सुद्धा बरेच सारे शेतकरी अपात्र होते. आणि आपण पाहिलेलं होतं की जवळजवळ 92 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना हा गेला 22वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये केवायसी करणं, फार्मर आयडी काढणं, यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रयत्न करण्यासाठी सांगितलं जात आहे. मित्रांनो, याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण होणं बाकी आहे, जो साधारणपणे मार्च किंवा फेब्रुवारी महिन्यातच वितरित होणं अपेक्षित होतं. पीएम किसानचा हप्ता 13 मार्चला वितरित झाला, त्यासोबतच नमो शेतकरीचा प्रलंबित असलेला हप्ता देखील वितरित होईल, अशा प्रकारच्या शक्यता होत्या. परंतु वितरित करण्यात आलेलं नाही, कारण त्याच्यासाठी निधीची करण्यात आलेली तरतूद ही अतिशय अपुरी होती. शासनाच्या माध्यमातून 2026-27 मध्ये निधीची तरतूद केली जात असतानाच प्रलंबित असलेल्या हप्त्यासह निधीची तरतूद केलेली आहे. आणि याच्यामध्ये जनरल प्रवर्ग, SC आणि ST या तिन्ही प्रवर्गाचे वेगवेगळे लेखाशीर्ष तयार करण्यात आलेले आहेत. तसंच तिन्ही प्रवर्गासाठी वेगळा निधी तरतुदीत करण्यात आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत जून महिन्याच्या शेवटपर्यंत पीएम किसानचा 23वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. आणि याच्यासोबत नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते वितरित केले जावेत, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा स्वतंत्रपणे वितरित करण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने काही अपडेट समोर येत आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून ओपन, SC आणि ST या तिन्ही प्रवर्गाचा निधी वितरित करून 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्याच्या संदर्भातील निधी वितरणाची अपडेट किंवा इतर काही अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत त्या लगेचच पोहोचविल्या जातील. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.